लाडक्या भाचीचा साखरपुडा, थांबा जरा भाचीच्या साखरपुड्यात असा धिंगाणा झाला की सगळेच थक्क झाले. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की माझ्या भाचीचा साखरपुडा हळदी समारंभ कसा झाला आहे ते. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सहर्ष स्वागत नितीन रायकर हंगेवाडी यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत. कैलास झालकर मेजर हंगेवाडी यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत. शरद झालकर. हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या भाचीचा साखरपुडा म्हणजेच लग्नाचा सोहळा होता. तर सकाळी सकाळी घरातून नवरी निघतानाचे फोटो आहेत बरं काही. तर व्हिडिओ काढायला काही जमला नाही म्हणून सुंदर सुंदर असे फोटो काढले. घरातून नवरी निघाली म्हटलं की थोडा आनंद आणखीन वाईटसुद्धा वाटतं बरं का. तर घरातनं नवरी निघाली की सगळ्यांनी नवरीचे छान असे औक्षण केले. नवरी गाडीमध्ये बसली आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तर ह्या दुसऱ्या नंदीच्या मुली आहेत बरं का, त्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केला. व्हिडिओ इतका सुंदर होणार आहे ना. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साखरपुडा, हळदीचा धिंगाणा, साखरपुड्याचा धिंगाणा हे तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे. आम्ही नंदन भाऊजा यांचा हळदीचा धिंगाणा इतका सुंदर झाला आहे ना, तुम्ही व्हिडिओ बघून थक्कच व्हाल. तर सुंदर सुंदर फोटो काढले. मामा बाच्चांनी सुद्धा सुंदर फोटो काढली. आणि आमची नवरीबाई कशी वाटते ना ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. पहा, नवरी किती सुंदर दिसत होती. सगळ्यांनी मिळून छान असे फोटो काढले. आम्ही जावांनी मिळून फोटो काढले. नंदन भाऊजाईंनी फोटो काढले. सगळ्यांनी जोडींबरोबर फोटो काढले. ही आहे माझी छोटी जाऊ. पहा, सुंदर असे सगळ्यांनी सुंदर सुंदर फोटो काढले. सगळ्यांनी खूप छान लुक केले होते. लग्न म्हटलं की खूप आनंद, एन्जॉय असतं बरं का. आणि भाचीचं लग्न आणि खूप 2-3 दिवस असेच आमचे गेले बरं का. गहना बांगड्या वगैरे. तर ही आहे वरमाई, म्हणजे माझी सगळ्यात मोठी नणंद, ही नवरीची चुलती. ह्या दुसऱ्या नंदेच्या मुली भाच्या लाडक्या. तर सगळ्याच मुली म्हणजे भाच्या माझ्या खूप लाडक्या आहेत बरं का. तर खूप सुंदर असा हा व्हिडिओ झाला. आणि ह्या व्हिडिओमध्ये पहा, नवरी किती सुंदर अशी सनरूफमध्ये उभा राहून डान्स करत आहे. सगळं असं खूप सुंदर असं सगळा म्हणजे हा व्हिडिओ सुंदर झाला. खूप सुंदर असं नवरीने सुद्धा एन्जॉय केला. जाताना थोडं इमोशनल झालं होतं घरातून. तर नवरी कसं आपल्या घरनं जायचं म्हटलं की थोडं इमोशनलसुद्धा होते. पण कसं आहे, ते सगळं ठेवून आपल्या आनंदाच्या गोष्टीकडे सुद्धा आपण गेलो पाहिजे. सुंदर असं छान असं सगळं केलं. पहा, एकवर अशा गाड्या एकामागे एक कार्यालयामध्ये जात होत्या आणि छान असं सगळ्यांचा आनंद भरत होता. तर खूप सुंदर असं सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि साखरपुडा, रिंग कॅरेमनी, आणखीन छान असं हळदी समारंभ ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. त्यांनी लावून दिले असं माझ्या म्हणजे सगळं निघतंय. माझं तर बघ हे मागणं ते आता ते राहणार काम पडत नाही ते. हां,
एकमेकांकडेच पाहा तुझ्याकडेच बघ स्माइल ठेव अगेरींकडे पाहा घालून घे ना प्रॉपर हां एकमेकांकडे पाहा स्माइल ठेवा एकमेकांकडे पाहा स्माइल ठेवा चला आवडतं का आवडतं सुरुवात करायची अरे एवढं आता इकडे बघा ना पूर्ण अरे सगळ्यांचे काढू ना आपण सगळ्यांना लावताना नाही ना काढू ना आपण सहर्ष स्वागत नितीन रायकर हंगेवाडी यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत कैलास झालकर मेजर हंगेवाडी यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत शरद वतीने सहर्ष स्वागत वरराजाचे आयोजक संयोजक आपणास विनंती की आपल्याला एक त्यासाठी हळदीचा कार्यक्रम बंद करा लग्न वेळी लावण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे बघा इकडे हातावरती दोन्ही पण तुझी मान फिरव तुझी अजून थोडी लक्ष समोर तसं थांबून राहा ए भैया जर इथं बस आम्ही जातो ही कोण आहे नव्हता ना आमच्याकडे ना हळद खूप खेळतात बरं का, पण वेळाअभावी ना थोडीशी कमीच हळद खेळू. इतका धिंगाणा असतो ना आमच्याकडे, म्हणजे सांगताच सोय नाही, इतका धिंगाणा असतो. पण असं मेकअप जाईल काय काय हे आला ना, प्रत्येकाला ना अशी आपल्या मेकअपची ना थोडी भीती होती बरं का. तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान असे हळदी खेळलो. ननंद भाऊजाईंनी खूप छान असा धिंगाणा घातला. पहा हे ना सगळे फोटो आहेत बरं का सकाळपासूनचे. नवरी किती क्यूट दिसत होती ना, तर सगळेच खूप छान दिसत होते बरं का. तर नवरदेवसुद्धा खूप छान आहेत. सगळ्या नंदा खूप छान दिसत होत्या. सगळ्यांनी म्हणून एकमेकाला छान अशी हळद लावली आणि इतका छान असा साखरपुड्याचा हळदीचा कार्यक्रम झाला. खूप छान वाटलं. तुम्हाला कसा हा कार्यक्रम वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आमच्याकडे ना असाच हळदीचा धिंगाणा असतो बरं का. हळदीला बसल्यानंतर ना हळदीचा टायमिंग कधी निघून जातो ना हे सुद्धा समजत नाही. पण थोडंसं वेळेनुसार आम्ही थोडी कमीच खेळलो बरं का. तर असं इतकं छान वाटलं ना सगळ्यांनी एकमेकाला हळद लावून. आणि असं म्हणजे छोट्या छोट्या
मुलांनीसुद्धा खूप छान असा एन्जॉय केला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये. लग्नाचा सोहळा कसा पार पडला हे तुम्हाला लवकरच व्हिडिओ येईल. तर चला जाता जाता चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.